गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसं साथ देतात. कधी कोणाला कशाचा राग येईल हे सांगता येत नाही. म्हणूनच बोलताना विचार करून बोला, कारण कोणी कितीही जवळचा असला तरी परक करताना विचार करत नाही. एकमेकांबद्दल नातं असं असावं की समोरच्याला खोटं बोलायची गरजच पडू नये आणि आपल्याला सत्य जाणून घेणे की न सुटणाऱ्या प्रश्नांना जेव्हा आपण काही काळ सुट्टी देऊ तेव्हा उत्तरे आणि पर्याय आपल्याजवळ आपोआप चालून येतील. ज्या अपेक्षा दररोज आपण दुसऱ्याकडून ठेवतो त्या आपणच आपल्या का नाही पूर्ण करू शकत. जेव्हा असे प्रश्न व्यक्तीला मनापासून पडायला लागतात तेव्हा आपण इतरांकडून कमी तिरस्कारले जाऊ. अति विचारामुळे आलेली डोकेदुखी निव्वळ गोळ्या खाऊन कधीच बरी होत नाही. त्यासाठी तुम्हाला डोक्यावरचा भार हा कमी करावाच लागतो. आनंदी राहण्याचा आणि आनंद मिळवण्याचा पूर्ण अधिकार आपलाच आहे. आपणच त्याचे मालक आहोत. आपल्या सर्वांकडे समान बुद्धी नाही, परंतु आपल्या सर्वांमध्ये आपल्या बुद्धीला विकसित करण्याच्या समान संधी आहेत. लोक आपल्याविषयी आपल्या मागे काय बोलतात याचा आपल्याशी काहीही संबंध नसतो आणि ज्यांना या संबंधात रुची वाटते त्या माणसाच्या ठिकाणी स्वतःबद्दल आणि लोकांबद्दल अनेक गैरसमज होतात. शून्यातून सारं उभं करणाऱ्यांना उपदेशाची गरज नसते. कितीही पडझड झाली तरी पुन्हा उभं राहायची हिंमत त्यांच्यात असते. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या न सुटणाऱ्या असतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी समोरच्याचा विचार करतात. जास्त गोड असणं पण धोकादायक आहे. ऊसाचंच बघा ना, शेवटच्या थेंबापर्यंत त्याला पिळलं जातं कारण तो गोड आहे म्हणून. असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.